लाडक्या बहिणींनो, आता खरोखरच देव पावलेला आहे. कारण राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी 1500 रुपयाऐवजी थेट 2100 रुपयांचा पुढील हप्ता सुरू करण्याचे आणि बँकेंना तातडीने आदेश दिलेले आहेत. आज दुपारी 12 वाजता घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांच्या खात्यात हा 7वा हप्ता सुरू होणार आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण लगेचच केंद्र शासनाच्या 2 मोठ्या आणि नव्या योजना सुरू झाल्या आहेत. जर तुमच्याकडे ओळखपत्र आधार कार्ड असेल तर तुम्हाला थेट 10,000 रुपये मिळणारा मेसेज मोबाईलवर येणार आहे आणि जर तुमचे पोस्टाचे खाते असेल तर तुम्हाला थेट 15,000 रुपये मिळणार आहेत. हो, अगदी खरं आहे. खास लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेल्या या योजनेत मोबाईलवरच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये आणि 30 सेकंदात एक छोटासा फॉर्म कसा भरायचा आहे, हे पैसे तुमच्या खात्यात लगेच कसे मिळवायचे आहे याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्हाला जर अजूनही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, कारण ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ही संधी अजिबात सोडायची नाही. थांबा, लाडक्या बहिणींसाठी आज 3 खुशखबरी आलेल्या आहेत. 3 आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत, पण एक थोडीशी वाईट बातमी आहे. ही देखील तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण व्हिडिओची सुरुवात वाईट बातमीनेच करणार आहोत आणि लगेचच 25व्या हप्त्यासाठी देवाभाऊ यांनी वेळापत्रक दिलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील याची माहिती पुढे मिळते. ओळखपत्रावरचे पैसे लगेचच्या लगेच येण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून 30 सेकंदात फॉर्म कसा भरायचा आणि पोस्टातले 15,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचे यांची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. सुरुवात करूया एका वाईट बातमीने. अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या लाडक्या बहिणींची ही सर्वात मोठी अपडेट आहे. काल काय झालं तर 4,000 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत. स्वतःहून लाडक्या बहिणींनी एक अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये काय केलं त्यामुळे त्या महिलेचं पूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही आतापर्यंतचे पैसे मिळवले असतील तर तुमच्याही ही बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण पुढे आता 2100 रुपये मिळणार आहेत. ओळखपत्रावर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार आहे हे सर्व आपण पाहणार आहोत. पण त्याआधी 4,000 महिलांहून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रद्द का केलेले आहेत, हे सर्व पैसे खात्यात कसे मिळवायचे आणि 30 सेकंदात मोबाईलवर तो फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणींसाठी आज अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, सरकारने मागच्या वर्षी एक सूचना दिली होती. या योजनेतून तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द कराल. जर केले नाही तर दंड वसूल केला जाईल, कारवाई होईल, दंड आकारला जाईल आणि छानगी करण्यात येईल. पण आता महिलांनी स्वतःहून तब्बल 4 ते 45,000 रुपयांची स्वतःहून तिथून आपल्या अर्ज कट करून घेतलेला आहे. कालच त्यांनी आमचा अर्ज रद्द करा, असा आम्हाला नको अशी माहिती दिलेली आहे आणि याची अधिकृत माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही अर्ज काढून घ्या, कारण आता पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 21,000 रुपये 2,100 रुपये लगेच होणार आहेत. उदाहरणार्थ कोणते जिल्हे असणार आहेत याचे वेळापत्रक सविस्तर देण्यात आलेले आहेत. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचे काय प्रॉब्लेम आहे तेही तुम्हाला पुढे समजणारच आहे. पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आधार कार्डवर तुम्हाला 10,000 रुपये लगेच कसे मिळणार आहे आणि पोस्टात जर खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार आहेत याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला आता सरकारने काय सांगितलेलं आहे, सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता मिळवण्यासाठी बँकेना एक विशेष आदेश देण्यात आलेला आहे. तो आदेश म्हणजे आता तुम्हाला 2 कागदपत्र जमा करावे लागतील. ज्या महिलांकडे ही 2 कागदपत्र 2 डॉक्युमेंट्स असतील तर ती चेक करून तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. हे 2 डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि 10,000 व 15,000 रुपये कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. थांबा, पहा, तुम्हाला जर अजूनही हप्त्याचा मेसेज आलेला नसेल तर तुमचे ही 2 कागदपत्रे प्रलंबित असणार आहेत. जोपर्यंत महिला हे कागदपत्र दाखवणार नाही तोपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू नका, अशा स्पष्ट सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत. पण यातच एक खूप मोठी सोपी आणि आनंदाची बातमी आहे. ओळखपत्रावर 10,000 रुपये आणि जर पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार याविषयी देखील गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओळखपत्रावरील हे 10,000 रुपये तुम्हाला नियमित
हप्त्याच्या व्यतिरिक्त आहेत आणि पोस्टातले 15,000 रुपयेसुद्धा तुमच्या हप्त्या व्यतिरिक्तच आहेत. पण जर तुम्हाला मुख्य हप्ता मिळवायचा असेल तर ही 2 कागदपत्रे लागणार आहेत. आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. कारण सरकारने आदेश दिलेला आहे आणि बँकमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. उदाहरणार्थ कोणते जिल्हे असणार आहेत हे ताबडतोब समजून घ्या. तुमच्या बँक खात्यात आताच्या क्षणातही मेसेज येऊ शकतो किंवा अजून 1 तासाने मेसेज येऊ शकतो, म्हणजे कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. पण जर तुमचे नाव अपात्रेच्या यादीत गेलेले असेल तर काय अपात्रेची ही यादी जिल्ह्यासिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली असून याचे संपूर्ण जिल्ह्यांना मेसेज म्हणजेच कंडक्टरला देण्यात आलेली आहेत. आता तुमचे नाव पात्र यादीत आहे की अपात्र यादीत हे घरबसल्या कसे जाणून घ्यायचे हे देखील पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहतच चला. थांबा, आज कोणते 6 जिल्हे आहेत आणि उद्या कोणते 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची संपूर्ण सविस्तर यादी समोर आलेली आहे. पण त्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की कमेंटमध्ये धन्यवाद देवाभाऊ असा मेसेज नक्की करा. कारण देवाभाऊ यांनी महिलांसाठी एक जबरदस्त घोषणा केलेली आहे. एक नाही तर तब्बल 4 नव्या योजना महिलांसाठी जाहीर करून टाकलेल्या आहेत आणि 6 जिल्ह्यामध्ये यांची वाटपही सुरू झालेली आहेत. ओळखपत्रावर 10,000 रुपये आणि ज्या महिलांच्या पोस्ट खात्यात आहे त्यांना 15,000 रुपये मिळण्यासाठी ही अत्यंत जबरदस्त घोषणा आहे. पण सगळ्यात मोठी अपडेट समजून घेण्यासाठी थोडीशी वाईट बातमी आहे, ती आधी समजून घेऊया. मग लगेचच ओळखपत्रावर 10,000 रुपये आणि पोस्टात खाते असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे हे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर सुरू झालेलाच आहे. पण ज्या महिला शेतकरी आहेत किंवा त्याची सरकारी नोकरीत आहे किंवा त्यांचे उत्पन्न वाढलेले आहे किंवा त्यांच्या घरात 4 व्हीलर आहे, 4 चाकी आहे, अशा महिलांना 4,000 महिलांनी स्वतःहून अर्ज देऊन हा लाभ का बंद करून घेतलेला आहे हे निश्चित व्यवस्थित समजून घ्या, अन्यथा तुमच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका. हे निश्चित ऐकून आणि त्यानंतर लगेच ओळखपत्रावर 10,000 रुपये किंवा पोस्टाच्या खात्यातले 15,000 रुपये अर्जंट कसे मिळवायचे हे आपण बघणार आहोत. तुमचा जर विश्वास बसत नसेल तर अवघ्या 30 सेकंदात तुम्ही अगदी आनंदित आणि हर्ष उल्हासित होणार आहात. ही संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. थांबा, ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर 4 चाकी आहे त्यांनी तपासणी आता RTO म्हणजेच परिवहन विभागाकडून होणार आहे. पडताळणीला अजून प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसली तरी महिलांनी स्वतःहून अर्ज भरून टाकलेला आहे की आम्हाला लाभ नको लाडकी बहीणचा. अशा महिलांना अख्ख्या महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तुम्ही देखील पुढे येऊन पुढाकार घ्या आणि व्हिडिओ अर्ज तुमचा मागे घ्या. दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्ही जर 2 किंवा 3 योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी चेतावणी आहे. ज्या शेतकरी महिला PM किसान सन्मान निधी, नमो शेतकरी योजना किंवा निराधार योजनेचे लाभ घेत आहेत त्यांना दर महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये कुठल्या ना कुठल्या योजनेअंतर्गत येतच आहेत. अशा महिलांना सुद्धा खूप मोठी चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यांनी देखील आपण होऊन स्वतःहून अर्ज लवकरात लवकर देऊन टाका. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या घरात सरकारी नोकरदार आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे. पण जर तुम्ही या नियमात बसत असाल किंवा पात्र असाल तर ओळखपत्रावर 10,000 रुपये तुम्हाला नक्की मिळणार आहेत आणि जर पोस्टाचं खातं असेल तर 15,000 रुपये अगदी बिलकुल मिळणार म्हणजे मिळणारच. त्याची प्रक्रिया पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच हर्ष उल्हासित होणार आहात. ही सर्व प्रक्रिया आणि माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. थांबा, ज्या महिला स्वतः नोकरीला आहेत किंवा आयकर दात्या टॅक्स भरताना आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज भरून टाका. कारण 4,000 महिलांना लगेच अर्ज करून सांगितलं आहे की आमचा अर्ज रद्द करा आणि या महिलांचे पूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. कदाचित जर तुम्ही लवकर हे काम केलं तर तुमचेही कौतुक बिलकुल होणार नाही, पण तुमच्यावर थेट कारवाई होऊ शकते आणि आधीचे पैसेसुद्धा वसूल केले जाऊ शकतात. त्यामुळे अर्जंट हे काम पूर्ण करा. आता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ओळखपत्रावर 10,000 रुपये आणि पोस्टाचं खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे या अतिशय महत्त्वाच्या माहितीला आता सुरुवात करूयात. या घोषणेने महिला अगदी हर्ष उल्हासित झाल्या आहेत आणि महिलांना खरोखरच देव पावलेला आहे. देवाभाऊ यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. भाजप सरकार महिलांसाठी खूप जबरदस्त काम करत आहे. दिल्लीमध्ये 2100 नाही तर 2500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तिथल्या महिलांना 2500 रुपये मिळतील. पण महाराष्ट्रात आपले लाडके देवाभाऊ देखील पुढे ही रक्कम 2500 रुपये करू शकतात.
पण ओळखपत्रावर 10,000 रुपये कसे मिळणार हे लक्षपूर्वक ऐका. आणि ज्या महिलांचे पोस्टात खाते आहे त्यांना 15,000 रुपये कसे मिळतील, म्हणजे पोस्टात 10,000 अधिक 15,000 मिळून तब्बल 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता ओळखपत्रावर 10,000 रुपये मिळवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. पहा, तुमचे जे बँक खाते आहे ना ते अनेकदा चेक करत राहा. त्याचे पासबुक घेऊन आणि बँक पासबुकमध्ये चेक करा की ती जनधन खाते आहे. जर ते जनधन खाते असेल तर तुम्हाला 10,000 रुपये लगेच मिळणार आहेत. त्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया काय करायची आहे आणि हे पैसे खात्यात कसे जमा करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी थोड्या टायमाचा राहिलेला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमचे पैसे बँक खात्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, IDBI बँक किंवा इंडियन ओव्हरसीज बँक यापैकी कोणत्या बँकेत आहे, तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्हाला लगेच रिप्लाय देऊन मार्गदर्शन करू. जर तुमचे खाते जनधन खाते असेल किंवा जनधन खाते नसेल तरी काळजी करू नका. तुम्ही ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला बँकेत जाऊन फक्त एक सोपा अर्ज द्यायचा आहे. तुमचे खाते कोणत्या बँकेत असू द्या, लगेच बँकेत जाऊन विचारा. ते जनधन खाते असेल तर तुम्हाला 10,000 रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा त्या ठिकाणी मिळते. म्हणजेच जर तुमच्या बँक खात्यात 0 रुपये असेल जरी सरकारकडून तुम्हाला 10,000 रुपये जमा होतात. हे पैसे तुम्ही कधीही वाढवू शकता किंवा कधी काढून घेऊ शकता आणि वापरू पण शकता. अडचणीच्या काळात मिळणारे हे 10,000 रुपये एक प्रकारचे छोटे कर्जच असते. हे तुम्ही पुढे कधीही परत करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टात खाते असणाऱ्यांसाठी 15,000 रुपये कसे मिळणार. पोस्ट ऑफिसची खास महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिला सन्मान निधी ही एक विशेष गुंतवणूक योजना आहे. जर तुम्ही या योजनेत महिलांच्या नावे 2 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2 वर्षांमध्ये 15,000 रुपये व्याजासह तब्बल 2,15,000 रुपये परत मिळतात. आणि जर पोस्टातही तुमचे जनधन खाते असेल तर त्यावरही 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा वेगळी मिळेल. अशा प्रकारे ही पोस्टची विशेष योजना तुमच्या फायद्यासाठी ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अपात्रतेच्या निकषात बसत असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज मागे घ्या आणि पात्र असाल तर या योजनेचा तात्काळ लाभ घ्या. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करायला अजिबात विसरू नका.